एक्सप्रेस आणि मेलचं तात्काळचं बुकिंग करणं तितकं सोपं नसतं. आपण तिकीट बुक करायला जातो आणि ही तिकीटं भरकन संपलेली असतात आणि यातली सगळ्यात मोठी समस्या आहे ती ट्रॅव्हल एजंट्सची. पण आता ट्रॅव्हल एजंट्सच्या या त्रासापासून वाचण्यासाठी IRCTCनं एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे, ज्याचा फायदा सर्वसामान्यांना होणार आहे तात्काळचं बुकिंग करण्यासाठी. हो, पण त्यासाठी तुमचा आधार कार्ड किंवा आधारचा नंबर आवश्यक होणार आहे. तर त्याचं असं आहे ते म्हणजे की इथून 1 जुलैपासून जेव्हा तुम्ही तात्काळचं बुकिंग कराल ऑनलाईन पद्धतीनं, म्हणजे मोबाईल ॲपवरनं किंवा मग IRCTCच्या वेबसाईटवरनं, तर त्यावेळेस तुम्हाला आता आधार लिंक करणं आवश्यक होणार आहे. पण त्याचबरोबर 15 जुलैपासून आधार लिंक करतानाच OTP व्हेरीफाय करणं सुद्धा महत्त्वाचं होणार आहे. यातनं आपल्याला तात्काळची तिकीटं अवेलेबल होतील, पण जे कोणी बुकिंग विंडोवर जाऊन बुकिंग करणार असतील तर त्यांनी ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा, ते म्हणजे की IRCTCनं या बुकिंग विंडोवर जे ट्रॅव्हल एजंट्स आहेत त्यांना सकाळी 10 ते 10:30 आणि AC ट्रेनसाठी आणि नॉन AC ट्रेनसाठी सकाळी 11 ते 11:30 बुकिंग करता येणार नाही, यासाठीचा नियम केलेला आहे. म्हणजे आता तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं तात्काळचं बुकिंग करण्यासाठी आधार कार्ड गरजेचं असणार आहे आणि जर तुम्ही तिकीट विंडोवर जाऊन बुक करणार असाल तर सकाळी AC ट्रेनसाठी 10 ते 10:30 आणि नॉन AC साठी सकाळी 11 ते 11:30 ट्रॅव्हल एजंट्स तिथं असणार नाही.